हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार, बाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संता दुसरे चरण संता जिया, दुसरे चरण संता जिया, कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुका या देवा, यावरी न करावा अव्यरू, मस्तक ही पायावरी या वार करी संताच्या, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग, देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि देवाला नेमकी कोणती भक्ती आवडते ती भक्ती सांगणारा अभंग विठाल पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, श्री हरिभक्तीपरायण काशीनाथ बुवा वारकरी व हरिभक्तीपरायण कैलासवासी निवृत्ती महाराज देशमुख, कैलासवासी हरिभक्तीपरायण रावसाहेबजी महाराज काठे यांच्या प्रेरणेने चालू असलेला आपला हा रामनवमी ते हनुमान जयंती उत्सवानिमित्त चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 36वे, जवळजवळ 3रं तप आपलं पूर्ण झालंय म्हणायला काही अडचण नाही. या 3ऱ्या तपाच्या पूर्णतेकडे जात असताना त्यातली आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी यांच्या वतीनं माझ्या वाट्याला आली. सर्वांना धन्यवाद. गायनाच्या साथीसाठी जे दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत ते आदरणीय हरिभक्तीपरायण स्वर सम्राट भजन सम्राट इंडियन आयडॉल फेम, त्याचबरोबर युवा कीर्तनकार अगदी गोड कीर्तन करायला लागलेत. आदरणीय हरिभक्तीपरायण माझे जिवलग मित्र आमचे अविनाथजी महाराज जाधव, एकदा जरा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण स्वर सम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार अगदी बीड भागाचं वैभव पण आपल्या भागामध्ये येऊन बसताना बसवलं आणि अतिशय गोड वारकरी शिक्षण संस्था चालवत आहेत. जोडीनं दोघं बी चांगलं कीर्तन करतात. जोडीनं म्हणजे बरं असते घेतलेलं आलेत वय बरं जोडीनं बी आल्यात. आदरणीय हरिभक्तीपरायण माझे जिवलग मित्र युवा कीर्तनकार आमचे महेशजी महाराज शिंदे, एकदा महेश महाराजांसाठी जरा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर माझ्या समेत आलेले युवा कीर्तनकार स्वर सम्राट भजन सम्राट माझे जिवलग मित्र आमचे हरिभक्तीपरायण तेजसजी महाराज गायकवाड, एकदा जरा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर मृदंगावरती जे गोड साथ करतायत, या मृदंगावरती जे गोड साथ करतायत ते आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट मृदंग वैभव मृदंग मार्तंड, जेवढ्या देव्यात तेवढ्या बाबाला पदव्या कमीच आहेत. अगदी गोड वारकरी शिक्षण संस्था वडिलांच्या बरोबरीनं चालवत आहेत, वडिलांच्या मार्गदर्शनानं चालवत आहेत आणि ज्यांच्याकडे अतिशय गोड कीर्तनकार ज्यांच्या संस्थेमधून घडलेत, बऱ्यापैकी इथं आलेले कीर्तनकार येणारे कीर्तनकार त्याच संस्थेत आधी शिकून पुढे गेलेले आहेत. आदरणीय आमचे खऱ्या अर्थानं जिवलग मित्र ऋषीदादा, एकदा ऋषीदादासाठी जरा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर या मृदंगावरती जे गोड साथ करतात ते आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट मृदंग वैभव, मला वाटतं ऋषीदादाने एकदा आमची सांगड घालून दिली ती. आदरणीय हरिभक्तीपरायण विष्णू महाराज सोनमळे, एकदा विष्णू महाराजांसाठी जरा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर चोपदार असतील, दोन्ही चोपदार असतील, अविनाश महाराज महेश महाराज
आतापर्यंत कीर्तनकारांची क्रेज लय बघितली मी, गायकांची बी क्रेज लय बघितली, पण विनेकऱ्याची क्रेज पहिल्यांदा बघतोय. म्हणजे कौतुक नाही, महिन्यातून आम्ही 5-6 दिवस तिकडेच असतोय त्यांच्या भागात, नाशिक भागात 5-6 दिवस महिन्यातून आमच्या गाठी भेटी होत असतात. बाबा मला फोन कमी, पण त्या बाबाला जास्त फोन येत. आणि इमानदार आहे, तारीख एकदा घेतली ना बुडवत नाही, कुणाची का असू द्या. ती म्हणते वर्ष श्राद्ध तुम्हाला काय करायचंय करा, पण मी तारीख बदलणार नाही. एकदा आमच्या किरण दादासाठी जरा जोरदार टाळी द्या. अतिशय गोड, अतिशय गोड, विनिकऱ्याला साजेल शोभेल असं रूप आणि तेवढाच नम्रपणा आहे त्यांच्याकडे, अगदी गोड. ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे, आदरणीय सनी साऊंड सर्व्हिस, एकदा दादांसाठी आमच्या जरा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर वारकरी शिक्षण संस्थेतले हे सर्व विद्यार्थी, आमच्या जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई असतील, आमचे हे सगळे जरा तरुण गोपाळ असतील, एकदा सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन शूटिंग होते, ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला मिळणार आहे, माझे जिवलग मित्र आमचे चेतन दादाचा ओम साई क्रिएशन चॅनल, या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आमचा रोहित अगदी गोड शूटिंग करतोय आणि माझ्या समेत आलेले मृदंग सम्राट, मृदंग वैभव, माझे जिवलग मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे प्रमोदजी महाराज पालवे, एकदा पालवे दादांसाठी जरा जोरदार टाळी द्या. पलीकडचे विनयकरी बाबा असतील, तुम्ही सगळे बसलेले, सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावना नतमस्तक होतो आणि कीर्तन करायला सुरुवात करतो. मागच्या वर्षी पण आलतो, मला वाटतं यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आधी माझी घेतली असेल तारीख. मागच्या वर्षी जातानाच मला सांगितलं होतं महाराज पुढच्या वर्षीचं पण फिक्स राहू द्या, काही नाही. आणि आलेल्या सगळ्यांनी सांगितलं महाराज हे कीर्तनात झालं पाहिजेत. म्हणलं मोकळ्या मनाने जरा होऊ द्या, पण लोकांची इच्छा असते. अगदी काही नाही, सगळे तुम्ही जेवढे जेवढे व्हिडिओ दावलेत सगळे व्हिडिओ कीर्तनात होतील, काही अडचण नाही. अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे आणि या अभंग जगद्गुरु तुकोबरा देवाला आवडणारी भक्ती सांगतायत. तसं पाहायला गेलं तर बाबा या मृत्यू लोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली. या मृत्यू लोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली, पण प्रत्येकालाच बाबा जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून मिळायला काळ सार्थक करण्याचा प्रयत्न करतात. महाराज म्हणतात आम्हालाही मृत्यू लोकात जीवन नावाची संधी मिळालीच, पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. त्या भगवंताचं आयुष्यभर भजन केलं, आमच्या जन्माची सफलता झाली. मग महाराज आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? जी देवाला आवडते ती भक्ती करा, निश्चित जन्म सफल झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबऱ्यांना अविनाश महाराज या ठिकाणी म्हणावं लागतं ह्याची थोर भक्ती आवडते देवा. याचा अर्थ निश्चित जी लोकांची भक्ती चालली ती चुकीची असावी, कारण तुकोबऱ्यांना जी भक्तीतून अनुभूती आली ती तरी अजून आपल्याला आली नाही. जसं नामदेवरायाला भक्तीतून अनुभूती आली, नामदेवरायाच्या हातानं देवानं दूध प्यावं, आपल्या हातानं आपली बायको पित नाही, म्हणजे आपल्याला अजून ती अनुभूती आलेली नाही. नागबाबाच्या घरी देवानं पाणी भरावं, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. 36 वर्ष देवाच्या घरी राबावं, तसं अजून आपल्या स्वप्नात नाही राबायचं, लय अवघड आहे. मग जी अनुभूती भक्तीतून संताला आली ती अनुभूती अजून इथं बसलेल्यापैकी आपल्याला तरी आली नाही. म्हणजे देवाच्या संतांनी जी देवाची भक्ती केली त्या भक्तीत आणि आपल्या भक्तीत निश्चित काहीतरी बदल असायला पाहिजे. मी निश्चित तो पुढे सांगणार आहे. महाराज म्हणतायत हेची थोर भक्ती आवडते, हेची म्हणजे दुसरी कोणतीच नाही. हेची थोर भक्ती आवडते देवा, पण कोणती? संकल्पावी माया संसाराची. जेवढं तुम्ही संसारावरती प्रेम करताय त्यातलं थोडस प्रेम करून ते भगवंतावरती लावा. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. महाराज अजून काय करावं? देव ठेवील तसं राहायला शिका. आणि जरी लय दुःख करीत बसला तरी मग वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. बाबा आताच्या काळात जे भोगतोय ना आपण ते आताच नाही, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो नसू ते तो भोगूनच साडावा लागलेला आहे. दुःख करत बसू नका, देव ठेवील तसं राहायला शिका. ठेवील अनंते तैशीच राहावी, चित्तामध्ये मात्र समाधान धारण करा. आणि तुकोबराय शेवटी म्हणतात आपलं घर हा आपला छोटासा संसार आहे, हे जगत हे विश्व देवाचा संसार आहे. एक काम करा, आपला छोटासा संसार त्या देवाच्या संसारामध्ये विलीन करा.
तू त्याचा चालवल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. अशा काहीशी अशाचा 4 चरणाचा अभंग विढाला. चला डायरेक्ट अभंगाच्या भूमिकेकडे जातोय, विषयांतर अजिबात करणार नाही. मला एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे. ऋषी दादा 19व्या शतकाच्या मध्यामध्ये संत तुकाराम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मला वाटतं बऱ्यापैकी ऐकून असाल, बघितला असाल. संत तुकाराम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता, संत तुकाराम नावाचा. आणि त्यामध्ये अविनाश दादा तुकोबरायाची भूमिका केली ती विष्णुपंत पागनीसकरांनी. म्हणजे राहणं तुकोबरायासारखं, दिसणं तुकोबरायासारखं, बोलणं तुकोबरायासारखं, अगदी हुबेहूब तुकोबरायाच, चालताना बोलताना तुकोबरायासारखं जीवन जगावं लागायचं. आणि बाबा तो चित्रपट इतकाच चालला. आताच्या काळात सैराट जेवढा चालला नाही का तेवढा तो चित्रपट चालला. आता सैराट चालल्यावर पोरं गायला झाली, तो भाग सोडून द्या, त्याच्याकडे मला जायचं नाही. पण तो चित्रपट इतका गाजला की भारतातला पहिला चित्रपट होता जो भारताच्याही बाहेर दाखवला गेला. कोणता? संत तुकाराम नावाचा चित्रपट. जरा लक्ष देऊ नाही का? आणि चित्रपट गाजल्यानंतर त्या भूमिकेचं, त्या चित्रपटातल्या भूमिकेचं मानधन घेऊन त्या चित्रपटाचे डायरेक्टर विष्णुपंत पागनीसकरांकडे आले. आणि ज्यावेळेस विष्णुपंत पागनीसकरांच्या हातात ते मानधन देत आहेत त्यावेळेस विष्णुपंत पागनीसकर म्हणतात नकोय मला. अहो मला माहिती आहे विष्णुपंत, चित्रपट चाललाय, जर 1 लाख ठरले असतील तर मी न म्हणता 2 लाख भरलेत, घ्यायला पाहिजे. नकोय मला. अहो 3 लाख देतो ना. अहो नकोय. अहो आता 4 लाख देतो. अहो नकोय. अहो आता 5 लाख देतो आणि याच्या पुढे देईल तर आता मला पण काहीतरी राहायला पाहिजे ना दिग्दर्शक म्हणून. त्यावेळेस विष्णुपंत पागनीसकर महेश दादा किती गोड उत्तर देतात बघा. दिग्दर्शक साहेब, मी तुम्हाला विचारलं या चित्रपटामध्ये, या चित्रपटाच्या भूमिकेचं मानधन तुम्ही किती पाकिटात भरले? तुम्हीच सांगताय तुमच्या तोंडाने 4-5 लाख रुपये देतो. मी म्हणलंय तुम्हाला कमी आहेत. नाही मग पाकिट का नाहीत घेत? त्यावेळेस विष्णुपंत पागनीसकर किती गोड उत्तर देतात बघा. त्यावेळेस विष्णुपंत पागनीसकर म्हणताय दिग्दर्शक साहेब, तुम्ही 1 कोटी रुपये दिले ना तर 1 कोटी रुपये एक दिवस संपणार आहेत, एक दिवस खर्चले जाणार आहेत, एक दिवस माझ्या हातातून 1 कोटी रुपये सुद्धा काय होणार आहेत, निघून जाणार आहेत. पण जे तुकोबरायाच्या भूमिकेनं मला दिलंय ना ते मात्र या जगात चिरकाल टिकणार आहे. चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत टिकणार आहे. म्हणून भूमिकेचं मानधन मागत नाही. तुम्ही टाळ्या वाजवल्यात म्हणून सांगतो, असं त्या भूमिकेनं नेमकं विष्णुपंत पागनीसकरांना दिलं काय? ज्याला लक्ष देऊ नाही का? महिला मंडळ देवघरात फोटो आहेत का तुकोबरायाचे? आपल्या आहेत ना. ते फोटो ओरिजिनल तुकोबरायाचे नाहीत. काय म्हणला बुवा? ते फोटो ओरिजिनल तुकोबरायाचे नाहीत, ते फोटो विष्णुपंत पागनीसकरांचे. जरा गोड बोलून जाईल. जर फक्त तुकोबरायांची भूमिका केली, तुकोबरायांसारखं चाललं, आचरण बाजूला, तुकोबरायांसारखं चाललं, तुकोबरायांसारखं बोललं तर लोक देवाऱ्यात ठेवून, देवघरात ठेवून जर पूजा करत असतील तर आम्ही तुकोबरायाच्या एका गुणाचा अंगीकार केल्यानंतर लोक काय करतील? जरा पुढे जाऊन बोलू. बाबा फक्त आम्ही तुकोबरायाच्या एकाच अभंगावर जिंदगीभर झालं कीर्तन करतोय, तरी तुम्ही लोक आम्हाला कुठं ठेवून कुठं नाही करता. पण तुकोबरायाच्या एका गुणाचा अंगीकार केला, तुमचं जाऊ द्या, पण देव आम्हाला डोक्यावर घेऊन फिरल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून माझं म्हणणं आहे तुकोबरायाच्या भूमिकेचा अंगीकार जे तुकोबरायानं केलं ते आम्ही करायला पाहिजे. मग महाराज नेमकं त्या देवाला आवडतंय काय की ते आम्ही नेमकं करायला पाहिजे? महाराज बघा किती गोड बोलतायत. आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळ गळा भोगी चंदन टिळा, तुळशी माळ गळा भोगी चंदन टिळा, तुळशी माळ गळा भोगी चंदन टिळा. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन.
गोड त्या देवाला आवडतंय काय इको कमी करा आता आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस त्याला तुमचं काही नको त्याला फक्त आवडतं त्याचं नामस्मरण केलेलं मग पहिला मोर्चा माझा नामदेवरायाकडे असेल नामदेवराया जीवन नावाची संधी मिळाली देवाला आवडणारी भक्ती नामस्मरण भक्ती मग आयुष्यामध्ये आम्ही नेमकं काय करायला पाहिजे नामदेवराया किती गोड बोलतात बघा उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता तुझा विठ्ठला जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता तुझा विठ्ठला टाळी द्या जरा तीनही प्रमाण काकड्यातली झालीत नामदेवराया काकड्यामध्ये म्हणतात उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या किंवा जग जोगी जाग जाग बोलते किंवा आता जाग रे बाईनो जागा चोर निचल्या नारोनी बघा आजी तरी लोकांनी भजन केलंच नाही आणि नाही भजन केल्यावर कशी फसगत निर्माण होते जरा लक्ष देऊन ऐका बसलेली एकदा काय झालं एका प्रांताचा राजा शिकार करायला गेला आता राजा मला त्याचा छंदच ना शिकार करणं शिकार करायला जंगलात गेला धनुष्य घेतला धनुष्याला बाण लावला नेम साधला आणि बाण सोडणार तेवढ्यात राजाचा चुकून पाय एका विषारी सापाव पडला आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो तुमच्याकडं पै काठी दादा कसं आहे गोंजावचं नाही बरं वाटते अजून दोन दादी कसं आहे चुकून पडू दे अथवा जाणून बसून पडू दे साहेब साप काय करणार आहे चावणार आहे त्याचा स्वभाव आहे दंश करणं साप राजाला चावणार तेवढ्यात राजाच्या पाठीमागं लाकडाची मुळी घेऊन गेला त्यांना बघितलं बापरे प्रांताचा राजा आहे नजर चुकीनं राजाचा पाय विषारी सापाव पाडलाय आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलतात राजाला साप काय करतोय चावतोय आणि जर राजाला साप चावतोय तर राजा एका मिनिटात काय होतोय मरतोय आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय कुणाच्या मनात शंका बसलेले आपल्या कुणाच्या मुळीवाल्याच्या बाबा त्यांना विचार केला नाही लाकडाची मुळी फेकून दिली पळत पळत गेला राजाला खाली ढकललं राजाचा नेम चुकला राजा वैतागला बावळट आहेस का मूर्ख आहेस अक्कल नावाची गोष्ट जरा देवाने तुला कमी दिली का रे तुला माहित नाही का रे मी कोण आहे अहो राजेसाहेब तुम्हाला कोण ओळखत नाही तुम्ही प्रांताचे मालक आहेत तुम्ही आमचे राजे तुम्ही आमचे धनी तुम्हाला कोण ओळखत नाही फक्त तुम्हीच आम्हाला गरीबाला ओळखत नाही नाहीतरी मला बसले सांगा बरं आपल्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदीला कोण ओळखत नाही पण नरेंद्र मोदी आपल्यातल्या एकाला बी ओळखत नाही बरोबर आहे राजेसाहेब तुम्हाला कोण ओळखत नाही तुम्हीच आम्हाला गरीबाला ओळखत नाही पण का ढकलून दिलं पलीकडे बघताय का सळसळ करत जाणारा साप बघितला बापरे पाय पडला होता हो म्हणजे चावला असता हो म्हणजे मी मेलो असतो हो म्हणजे अप्रत्यक्षरित्या याची जाणीव करून देतोय का की आता जो मी जिवंत आहे तो तुझ्यामुळे अहो तेच पटवून देतो ना आताचा जो श्वास घेता ही माझी कृपा आहे पण काय करतोस रे तू काय नाही रोज या जंगलात येतो दिवसभर वाळेल लाकडं गोळा करतो घरी घेऊन जातो चुलीत टाकतो त्याचा कोळसा करतो शेजारच्या 2-4 गावांनी विकतो त्याच्यावरती घर प्रपंच चालतो आता हे काय करायची गरज नाही तू बारक्या माणसाचा जीव वाचवलाय का अरे प्रांताचा राजा आहे चल राजधानीत अविनाश दादा राजधानीत नेलं प्रधानजीला जवळ बोलवलं प्रधानजी इकडे येऊ काय हो राजे साहेब आपल्या राज्यात चन्नाची बाग किती आहे मोजून 2,500 एकर आहे लगेच तोड आलेली
मोजून 1000 एकर. मग एक काम करता का, एक कोरा कागद घ्या, त्याच्यावरती 5 चक्राचं बक्षीस पत्र करा, त्याच्यावरती माझी मुद्रा लावा, सही करायला माझ्याकडे घेऊन या. चोपदार त्यावेळेस काय तलाठी ग्रामसेवक तहसीलदार होते काय, राजा बोलेन दलाली. राजानं सही केली, कागद लाकूड तोड्याच्या हातात देणार. पण तत्पूर्वी ऐकून जा, एका एकरात कसं बिन किती बी चंदन येऊ द्या, कमीत कमी 3 कोटीच होतं. किती लावताय काय ना, काय लावायच्या भानगडीत पडून नाही. 10वा आणि 13वा संघ जेलमध्ये करावं लागेल. त्याला काय लागत, परमिशन लागत. ते बघितलं असेल ना पुष्पा, हसताई म्हणजे बघितलं असेल म्हणायचं, बरोबर आहे ना. पण ऐका गड्या, आतापर्यंत या चित्रपटसृष्टीने निर्माण केलेले लय भंगार सांगार चित्रपट आम्ही बघितले, पण सगळ्याच्या पायाला हात लावून आता एक सांगेल, आता आलोय ना आम्ही हिंदू म्हणून जन्माला, तर एकदा छावा बघून घ्या. कळेल माझ्या संभाजी राजाचं बलिदान काय, संभाजी महाराजांना हिंदू धर्मासाठी काय त्याग केला कळेल. ऋषी दादा, आतापर्यंत संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर लोक 2च शब्दात वर्णन करायची. एक तर राजा रगेल होत्या, राजा रंगेल होता. अरे लाजा वाटाय पाहिजे आम्हाला. ज्या राजाने 39-40 दिवस अत्याचार सहन केला, अन्याय सहन केला. बाबा तो औरंग्या सांगत होता, तुम्ही मला डायरेक्ट औरंग्या म्हणला, मग माझा काय चुलताय काय त्याला हादरण हाक मारायला. त्या औरंग्या सांगत होता, अरे संभा कबूल कर लो इस्लाम, हम तुम्हें छोड़ देंगे. अरे हट, वाघाच्या पुढची औलाद आहे. अरे जन्माला पण हिंदू म्हणूनच आलो आहे आणि मरताना पण हिंदू म्हणूनच मरे, लक्षात ठेव. जीभ काढली तरी नाही शरण गेला. बाबा डोळ्यात सळया घातल्या, डोळे काढले तरी नाही शरण गेला. गुडघे टेकले तरी नाही शरण गेला. जरा पुढचं बोलतो अविनाश दादा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्या सल्तनीचे सरदार इकडे आक्रमण करायला येत होते, पण संभाजी महाराजांच्या काळात डायरेक्ट औरंगजेब महाराष्ट्रात येऊन टळ ठोकून होता. काय लढाई करावं लागली असेल. जरा पुढचं अजून बोलू का. जर शिवाजी महाराजांनी एवढं आयुष्य त्यांच्या मुलाला संभाजी महाराजाला मिळालं असतं ना, तर छाती ठोकून सांगतो गड्या, बापापेक्षा लेकाचा इतिहास लय मोठा असता. आम्हाला नाही कळलं संभाजी महाराज. चला मला जागेवरती यायचं. एका एकराचे किती, हा ही विसरू नका तुम्ही, एका एकराचे किती 3 कोटी. 5 एकराचे पैसे झाले किती 15 कोटी. बरं 15 कोटी लाकूड तोडायला मिळालं, लाकडं तोडायला जायची गरज आहे काय गरज आहे बाबा. 2-4 वर्ष निघून गेली, 2 वर्षानंतर राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारा गेला आणि त्याच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी आपण लाकूड तोडायला लाकडाची बाग दिलती, आता त्यानं विकली असेल, घर गाडी नोकर चाकर सगळं सगळं त्याच्याकडे असेल. आणि जिथं दिलती का तिथे नेऊन रथ उभा केला राजानं आणि असं 5 चक्राकडे फिरून बघितलं. जसं 5 चक्राकडे फिरून बघितलं का, तसं रोहित राजाचं बी डोळं फिरलं, कारण जिकडे बघीन तिकडे कोळसा राखत दिसायची. आता ह्याचा धंदाच कोळशाचा ना, ह्याला साग दिलं काय चंदन दिलं का, हे काय करणार आहे कोळसाच का. कोळसा झाला म्हणून बघाय राजा पळत पळत खाली उतरला, तेवढ्यात लाकूड तोड्या पळत आला, राजाच्या चरणावर नमस्कार. राजे साहेब लय उपकार झाले. काय काही नाही, 2 वर्षापूर्वी जंगलात जावं लागायचं, आता माझ्या घरा शेजारी 5 एकराची बाग दिली, आता लांब कुठे जावं लागते ऋषी दादा. आता सकाळ सकाळ पारोशा तोंडात उठतोय, त्यातली 2-4 झाडं झपकावतोय, खपकावतोय, तुडीतोय, घरी आणतोय, चुलीत टाकीतोय, आता त्याला शंभू खेडमध्येच गिरायक लागते का बरं. वास मारित आहे ना म्हणला चन्नाचे. म्हणजे म्हणला 5 चक्राचा कोळसा केला काय, म्हणला मोजून बघा ना, मापात पाप नाही, नगभर जास्त नाही नगभर कमी नाही, मोजून 5 चक्राचा कोळसा केला. तो मला हे एखादी दपली बिपली शिल्लक आहे का, मावशावर दपली कळती का गॅसच, होय दपली कळती का गॅसच, अजून कळ ना, अजून पुढं पुढं नाही करायची दपली. तो म्हणला दपली नाही पण कुऱ्हाडीचा दांडा आहे आणू का, म्हणला राजा म्हणला. राजानं दांडा हातात घेतला, दांड्यातून कुऱ्हाड निकाळली. महेश दादा अशा बाह्या मागे सरल्या, काय केलं असेल, नारळ श्रीफळ देऊन सत्कार 2-4 अशा मागे सरून लावले असतील, पण राजा अविचारी नव्हता. राजानं विचार केला, आता हाणून मारून कोळशाचं चंदन किरण दादा होतंय काय, मग आता हाणून मारून उपयोग आहे का, आता काय करावं लागेल, समजावून सांगावं लागेल. आणि ही माझ्या संतांची भूमिका आहे, समजावून सांगावं लागेल. राजाने त्याच्या हातात लाकूड तोड्याच्या हातात दिला, त्याला सांगितलं जा पलीकडे चन्नाचा व्यापारी, त्याला विचार या लाकडाची किंमत काय. राजानं पाठवलं, हातभर लाकड आहे, काय किंमत होईल, वास घेतला, मलयागिरी चंदन आहे. अरे भरपूर असतील तर कोट्यवधी रुपये देतो, भरपूर नाही 5 एकर होती, पण पट्ट्यानी दांड्यात सांगतो का मला घरी घेऊन जातो, 10,000 देतो म्हणला. पळतच राजा करा, राजे साहेब 10,000 म्हणताय दांड्याचं, हो. आता राजाने विचारायला प्रश्न, लाकूड तोड्याने दिलेलं उत्तर घरी घेऊन जा, माझं कीर्तन आणि आपलं जीवन सफल करेल, लक्ष देऊन ऐका. आता राजा त्याला विचारतोय, तुला किती एकर दिलती, 5 एकर. तू काय केलंस, कोळसा केला. कितीचा ऐकला, 5,000. ते दांड्याचं म्हणतंय किती, 10,000. ऐ तुला काय कळलं का र, आणि चूक लक्षात आल्यावर माणसानं नम्र व्हायला पाहिजे. हात जोडून उभा आहे, राजे साहेब कळलं बरं का, पण आता कळून काय उपयोग आहे,
आता कोळसा केला ना का म्हणला देताय अजून 5 एकर झपकीनच म्हणलं 5 एकराचं नाव काढलं बापाची पेंड काय म्हणला अजून कोळसा करतो काय म्हणजे हे कोणाचं चाललंय राजाचं माझ्या गोड्या संपल्यात राजान लाकूड थोड्या कीर्तना सांगाय का माझा कोरोना रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह आलाय ओ बसलेले राजाचं लाकूड तोड्याचं फक्त उदाहरण आहे नाही तर माझ्याकडे जरा डोळं वाचून बघा ही इमारत मिळाली का आपल्याला ही देहरूपी ही बी चंदनच आहे आणि एवढी गोड इमारत नाही तरी गेला जुबवाया नाही तरी गेला जुबवाया नाही तरी गेला जुबवाया नाही तरी गेला जुबवाया तू माझी बजारे विठला नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्म तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला एवढा अनमोल किमतीचा नरजन्म मिळून जर भजन नसल करत तर सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म एका वाक्यात मानवी जीवाचं सार सांगतो बसलेले ऐकून जा मिळालंय चंदन फक्त याचा कोळसा होऊ देऊ नका आता काय काय म्हणतील महाराज व्हायचा राहिला वय आमच्या नेहमी अर्ध्या पार गेल्या ना मसन वाट्यात फक्त लोक आम्हालाच उचलायची वाट बघतात पण जाऊ द्या ना 1 तास उरला 7 दिवस परीक्षिती 1 तासात खटवांग राजासारख्याचा उद्धार आहे 7 दिवसात बाबा परीक्षिती राजासारख्याचा उद्धार आहे तर आपलं आयुष्य 1 तासाच्या 7 दिवसाच्या पुढे मग जाऊ द्या ना मागे झाली पाहू नका पुढे जामीन आहे तुका आता कळले तर आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा आणि अजून बी कळत नसेल तर विसरली या थोर झाली हानी पचतील खानी 84च्या तरी लोकांनी भजन नाही केलं लागून या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखे तरी ऐकलं नाही किती सांगू तरी नाही कधी भटकीचे करा रे बापानो साधन हरीचे 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 अतिशय गोड करा रे बापानो साधन हरीचे झनी करणीचे करू नका बाबा तरी लोकांनी भजन नाही केलं मग काय माय गेली होती भूतापाशी हरिनये मुखाशी अरे मुला आमच्यात बोलायला जरा नाथ बाबा लय पटायचे तरी आम्ही त्यांना काय म्हणतो शांती ब्रह्म म्हणतो तरी नाथ बाबा म्हणतात नामाविन मुख जीवा नव्हे काळ सर्प आहे बाबा हे जरा लय खालचं झालं पण तुकोबरा याच्यापेक्षा लय काळसाचं बोलतात आणि आहेतच कळस ना आणि कधी कधी ज्यावेळेस लोक कसंच ऐकत नाहीत का त्यावेळेस जरा टोकाचं बोलावं लागतं कारण त्या जगाचं हित असतं महिला मंडळ दवाखान्यातल्या गोळ्या कडू असतात बरोबर आहे का नाही तरी बी वाकडं तिकडं तोंड करून का व्हायना खाव्या लागतात का बरं कारण त्या बरं करतात बरोबर आहे पुरुषांनो गाड्या ऐका किती बी मोठ्या मिशा ठेवल्या म्हणजे लिंबू बसन एवढी जरी मिशा ठेवली ना तरी इंजेक्शन टोचताना भीती होय चोपदार जरी लय दांड का शरीर असलं तरी बी अंग माणूस थोडं खावे ना अंग चोरीत आहे का नाही बरोबर आहे का भीती वाटतीच पण तरी बी टोचून घ्यावा का बरं कारण ते काय करतं बरं करत बरोबर आहे ना मरणाच्या भीतीपोटी का व्हायना घ्यावा लागत तसं तुकोबानं शेवटचं गोळीन शेवटचं इंजेक्शन वापरलं जरा लक्ष देऊन ऐका सांगू का पुढे शिंदळीचे आता याच्यापेक्षा बी पुढचं जरा ऐका सांगू का बघा बरं का राग नाही न्यायचं तुम्हाला बघा बरं का लय टोकाचं बोलायला लागलोय सांगू का नाही तर तुम्ही म्हणाला का महाराष्ट्रात हेवच गावला परत आपल्या गावात फिरून आणलाय सांगू का जाऊ द्या जिथं उजळण तिथं उजळण आला राग तरी काय करताल बरं
पुढच्या वर्षी बोलवायच नाही, मला उता आलाय, मरायला लागलोय, 3 तासात ही दुसरं बरोबर आहे का नाही? जरा सांगतोच ऋषी दादा, जिथं उजळून तिथं उजळून, आता जाऊ दे मोरते, काय व्हायचं ते होईल. आपण काय आपल्या पदरचं सांगतोय काय, आपल्या बापान लिहिले, त्याला काय टेन्शन घ्यायचं. सांगू काय बाई महाराज, तुम्ही सांगा, सांगू का? चला जाऊ द्या, आता परमिशन मिळाली. काय झालं तर तुम्ही ती बघून घ्या. इथं मुक्कामी ते अभंग असाय तुकोबरायाचा, नाम नवदे ज्याची वाचा, तो लेख बाबा काय द्या टाळी बाबांसाठी. मी आधी सांगितलं, मी कीर्तनात बेत नाही, मला तसलं गोड गोड बोलता येत नाही. सध्या कीर्तनात काय चाललंय, या 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 देव सांग ना, तू पैसे कशाचे घेतले, तू देव विनोद कर, काही कर, पण नीतीला धरून कर, अभंगाला धरून कर, बरोबर आहे ना? नाही तर सध्या कौतुकच चाललंय, या या हे आमचे आलेत या. मला तसलं बोलायचं मत नाही. मला परत तारीख मिळू नाही मिळू मला त्याचं घेण देण नाही, पण मला परकड, मला वाटतं लोक बदलली पाहिजेत. तरी बी लोकांना भजन नाही केलं. चला जातो नाथ बाबाकडे. नाथ बाबा तुमचं काय म्हणे, नाथ बाबा काय म्हणतात ऐका. नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातनार, तयामध्ये दुःख यातनार, तुम्ही अजवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव 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 म्हणार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणार, वासुदेव वासुदेव म्हणार, तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणार. बरोबर ना? ते काकड्यात वासुदेव नावाचं प्रकरण आहे. नाथ बाबा त्यात म्हणतात नरदेह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणना, बरोबर आहे ना? ते आजची जुन्या काळात वासुदेव यायचे का घरी, ती टोपी असायची, त्याला भारी मुलटे मोराची पिसारी असायची, आणि बरोबर पाठ 12 वाजता यायची. जो आपला काय बरोबर पाठ 4 वाजता यायचे, पण गाणं लय भारी म्हणायचं. दान पावलं दादा, दान पावलं वासुदेवाला, दान पावलं सगळ्याच्या भारी, दान पावलं दादा, दान पावलं, बरोबर ना? ते पिंगळे यायचे का, एका हातात कंदील असायचे, एका हातात टिमकी असायची, टिम 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 टिम. आता आजी वासुदेव येतो, आता पिंगळा, आता वासुदेव येत नाही, आता पिंगळा येत नाही, आता येतो सकाळ सकाळ बटरावाला, पोंग पोंग. सध्या बटरवालाच माणसाला जागावतोय, त्यामुळे माणसं माणसात राहिली नाहीत. ती जुन्या काळात वासुदेवाचं ती नीती शिकवायचा, धर्म शिकवायचा, माणुसकी शिकवायचा. आणि अजून एक लय भारी गाणं म्हणायचं बघा जरा ऐका. अरे वासुदेवाची ऐका वाणी, अरे जगात नाही राम र, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, पैशाची जात लैणारी, सणा थोरा नयाची हाव, जन्मापासन सारी माणस, जन्मापासन सारी माणस या पैशाची गुलाम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. होती ना बाबा ही तुमच्या काळात गाणी, आणि बाबा तुमचं होतं ते खरंच चांगलं होतं, जुनं ती सोनच होतं. आताच्या काळात असली गाणीच राहिली नाहीत. आताच्या काळात गाण्यांचा अविनाश महाराज मिळच लागत नाही मला, काय काय गाण्यांचा. ती चोपदार एक गाणं आहे, मी दिवसातून एकदा तरी ऐकतो. माझी जिंदगी चालली कीर्तन करता करता, मरायला लागलोय, पण ते गाण्याचा अर्थच मला कळला नाही. मी काही बी सांगू शकतो, पण गाण्याचा अर्थच ऋषी दादा मला मिळ लागा ना. ते गाणं बी त्याच चालीच आहे, नाकमुका नाकमुका गाणं आहे नेमकं. नाकाचा मुक्का घे म्हणतंय का काय म्हणतंय मिळच लागा ना. तरी आमची गाबडी नाचल्याशिवाय राही ना. ते अजून एक गाणं आहे लुंगी डान्स, लुंगी डान्स. आता धोतरन पेंट्या घालून लुंग्या घालायच्या का काय माहित भाऊ, वाटतो झालं मला तिकडे जायचं नाही. गोड बोलेल. ती जुन्या काळात वासुदेव यायचा, ती पैसा शिकवायचा, पैसा.
माणसानं पैसा कमवला पाहिजे सांगायचं. आता माणसं लई हुशार झाली. माणसं एकमेकाला सांगतात माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल, पण माणसं जुडली पाहिजे. बाबा उत्तरार्ध एकदम बरोबर आहे, पण पूर्वार्ध सगळा चुकीचा आहे. कारण पैसा नसल ना तर माणसाचं सोडा, कुत्र सुद्धा जवळ येत नाही. कुत्र म्हणतं भांगारेल्या का ती कशाला त्याच्या नादी लागायचे. आणि अजून माझ्या वाक्यावर तुमचा विश्वास नसेल तर 2 महिने 1 रुपया केशात ठेवताना अख्ख्या शंभूखेडमध्ये बोंबलत फिरायचं. ज्याला तुम्ही लय जिगरी मित्र म्हणता का तो तुम्हाला बघितल्यावर दुसऱ्या गलीतून जाईन, ऐ नको हजाराला टाकाय बसलं. ही आधीच सांगितलं मी मोगम बोलणार नाही, प्रमाण आहे धनवंता लागी सर्व मान्यता आहे. सब पैसे के भाई दिल का साथी नाही रे कोई. पैसा बोलतो, जरा गोड बोलून जातो. महेश दादा पैशात ताकद आहे. एका हातात पैसा घ्या आणि एका हातात देव घ्या आणि लोकांसमोर जा दोन्ही हात घेऊन. लोक देवाला नाही घ्यायचे. तू कोबरे आलतेच ना देव घ्या कोणी देवन लग देवना लागे देवना लग देवना लागे देवना लगे देवना लगे देवना लगे देवना लगे साठवणीचे हृदय जागे साठवणीचे हृदय जागे देवना लगे देवना लगे देवना लगे देवना लगे देवाना लगे देवाना लगे साठवणीचे रुंदले जागे. जरा अजून पुढचं बोलू दादा. पैसा खुदा नाही लेकिन खुदा से भी कम नाही. पैशात ताकद आहे. पैसा नसेल ना अविनाश दादा अनुभवलाय काळभराच. पैसा नसेल ना आपले सुद्धा परके होतात आणि पैसा असेल ना परके सुद्धा आपली होतात. ही पैशाची ताकद आहे. माझं ते एक प्रामाणिक म्हणणे, पैसा भरपूर कमवला पाहिजे पण नीती जोडून या धन उत्तम हमारी उदास विचारवीच. आपल्याकडे एक वाक्य कायम सांगितलं, आपल्या खिशात कोट्यवधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागं कुणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा. कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो. बाळूमामा माहितीत बाळूमामा, त्या संत बाळूमामाच्या आरतीतलं 2 नंबरचं कडवं आहे. नीतीने वागावे कमी नाही होतं उन्मत्ताला मामा शासन करीत. बाळूमामाचं सांगणं नीतीनं वागवा नीतीनं कमवा आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. आणि अनितीनं वागत असाल अनितीनं कमवत असाल तर आयुष्यात कधीच पुरणार नाही. मी इथंही वासुदेव वासुदेव म्हणा बाबा. तरी लोकांना भजन केलं नाही. अगदी 2 मिनिटात अभंगाचं पहिलं चरण गाठतो. शेवटी ज्ञानोबराया ज्ञानदेवी रचिला पाया. 3ही संतांची प्रमाण घेतले. 3ही संतांचं म्हणे देवाला आवडतं काय त्याचं भजन केलेलं. आणि नवे नवे कलियुगात जर वाटत असेल देव प्राप्त व्हावा तर कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देल भेटी किंवा नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे 2-4 आठवड्याचे जन्मांतरीचे वय. जळतील पापे जन्मांतरीचं पाप जाळायचं काम काय करतंय भगवंताचं नामस्मरण करते. किंवा आताच्या काळात योग याग विधी येणे नवे सिद्धी. आता वाटतंय देव भेटावा तर त्याचं नामस्मरण करावं लागतंय. ज्ञानोबर आहे आमचा चाललाय संसार. तुमचं काय म्हणणं आहे. माऊली म्हणतात आम्ही संसाराला विरोध कधी केला नाही. उलट माझी तर प्रतिज्ञा आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरते. उलट माझं तर म्हणणं आहे संसार थाटात करा पण संसारी असावे असो नसावे भजन करावे. नवे नवे बसलेले जेवढ्या सायासानं प्रपंच करताय माऊली हरिपाठात म्हणताय सायासे करसी प्रपंच दिननिशी हरिशीन बजसी कवने गुणे. जेवढ्या सायासानं प्रपंच करताय तेवढ्या सायासानं परमार्थ करा. तो देव काय त्याचा बाप आपल्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचा नाही. पण तेवढ्यासाठी पण आपला अट्टहास चालला प्रपंचातला. आपलीच माडी आपलीच गाडी ना आपल्याच बायकोची गोलगोल साडी याच्या पलीकडे माणसाला काय सुचतच नाही. काही माणसं तर बाबा संसारूपी भवसागरात इतके बुडालेत. म्हणजे मी गुळाच्या आशेने जेवढा बुडालो इतके बुडाले किती या गुळाच्या आशेने माणूस जेवढा खाली बुडलाय इतके बुडालेत की प्रमोद महाराज फुगून सुद्धा वर आले नाहीत. बरं पाण्यात माणूस बुडाल्यावर फुगून का होईना वर. पण कायला सुधारणाच हो. किती बोलायला जरा लक्ष देऊ नका. साप माहिती तुम्हाला साप. हो बोला गे. साप माहिती का. साप कोणाला खातो म्हणा महाराजाला. काय आता साप कोणाला खातो बेडकाला किंवा उंदराला. गंमत आहे सापानं बिडूक बघितला लपत लपत साप बेडकाकडे गेला. बेडकाला 2 मिनिटात पकडलं. 2 मिनिटात निम्मा बिडूक संपवला. राहिला किती बरं राहिला अर्धा किती मिनिटात संपन 2-3 मिनिटात संपन. बरोबर. लय साप आळशी असेल तर बाबा 10 मिनिटं लावेन पण कार्यक्रम थप कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. बर आहे का. बरं एकदा सगळा बेडूक सापाने गेल्या बेडकाचं अस्तित्व आहे. बेडूक जिवंत आहे. बेडकाचं सोडा महेश महाराज. आता माझं नाव जवळजवळ बऱ्यापैकी माहिती सगळ्याला.
पण महाराष्ट्रात गडी एवढा ट्रेंडिंगला आहे की अजून याच्या इतका गडी ट्रेंडिंगला आला बी नाही, येणारा बी नाही. आम्ही 5 वर्षापूर्वी एकाच जागेवर उभा राहायचो. तिथून सुटलो, जरा बढती मिळाली, तुम्हाला बी हळूहळू मिळते आता, आणि होतंय प्रमोशन होत असते, काही अडचण नाही. पण 5 वर्षात 2.5 वर्ष कोरोनानं खाली बाबा, 2.5 वर्षात महाराष्ट्र जाऊ द्या, महाराष्ट्राच्या बाहेर 4 राज्यात एक बी तालुका सोडला नाही. 2.5 वर्षातला गाडीचा प्रवास आहे 5 लाख किलोमीटर. हलक्या हाताने रोज 2 असत्यातच, गावलं तर 3रं बी सोडित नाही, 4थं बी सोडित नाही. मारायला लागलो कीर्तन करू करू. पण बाबा एवढा फेमस, कुठला बी सोशल मीडिया घ्या, कमीत कमी 1.5 लाखाच्या पुढे फॉलोअर्स माझे वैयक्तिक आहेत. पण एवढा फेमस असून सुद्धा चुकून जाता जाता माझ्या ड्रायव्हर कडून तो का तिकडे उभा राहिलाय, त्याला म्हणलं तर झोप, म्हणजे गडी बी तसंच सांभाळावं लागते ते. असं म्हणजे आपण असं ना, आता आपल्या अंगावर एखादा आल्यावर त्यांनी बी सोचलं पाहिजे ना. चुकून जर त्याच्याकडून जाता जाता गाडी धडकलीच आणि मी मेलोच, तसा मी कसाच 50 वर्ष मरत नाही, लिहून देतो स्टॅम्पवर, पण मेलोच तर माझ्या घरच्यान पाहुणे रावळे म्हणत्याला बॉडी आली, महाराज ओलातला तिकडे गेला. पण महाराजाची काय आली, म्हणजे आपलं माणसाचं अस्तित्व राहत नाही, बेडकाचं. तेवढ्यात गंमत काय झाली, ती सापाच्या तोंडात बिडूक आहे का, त्या बेडकाच्या पुढे आली माशी. काय केलं असेल बेडकाने, मला खाऊन घेऊ द्या, तुमच्या तोंडाला पाणी सुटून देऊ नका, कारण बराच वेळ झालं माझ्या बी पोटात गुळाशिवाय दुसरं काहीच नाही. हा अहो बाबा, मग ते करून दावतं ना. आपलं कीर्तन म्हणजे डायरेक्ट समोरासमोर सगळं असतं, प्रत्यक्ष. एवढ्या वेळ गुळ त्यासाठीच हातात ठेवला ना मी दावायसाठी. मग जसा मी गुळाचा कार्यक्रम केला तसं बेडक्यानं माशीचा कार्यक्रम केला. आता लक्ष देऊन ऐका, किती संपलाय बिडूक, राहिला किती, राहिलेला अर्धा किती मिनिटात संपणार आहे. 4 मिनिटासाठी आता माशी खाऊन काय उपयोग आहे का, तरी आशा संपली का कुणाची. फराळ खाऊन जा घरी, म्हणजे बाबू जेवला पतार पालतच आहे की. ए बेडकाचं चाललंय वय, बेडकाचं फक्त उदाहरण आहे, नाही तर या बेडकाची बी गंमत ती झाली ना. काय काय बेडकाचं 50 गेलं, राहिलं 50 तरी आशा नाही संपली. काय काय बेडका आज उद्या आली तरी बी आशा नाही संपली. काय काय बेडका सरनावर असल्यावर चाव्या काढून गेला, ते दिकीला का मी आलाय ना वर घेऊन जातो काय, ए वरच्याला गरज नाही, खालच्या ठेवून लय हान त्यांना काही, तरी बी आशा संपली नाही. किती सर्व सुखाची आशा जन्म गेला, नाही केला, हिंड संसारात माणसाला मरावं लागत आहे तरी सुखाची प्राप्ती, कारण या संसाराचा नियम आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे किंवा ठाऊकची आहे संसार दुःखाचा. मग मला सुख प्राप्त करायचंय, सुखरूपायचा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगास. सर्व सुखाच्या घर बापरक मध्ये, सर्व सुखाच्या घर जनी म्हणे शारंदर, सर्व सुखाच्या घर म्हणे हरी सोनार, किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा ते विना जीवा सुख नव्हे. मग महाराज नेमकं करायचं काय, किती गोड सांगतो, अगदी सहज सहज सगळ्याला विचारता पहिलं प्रमाण घातले आपण, किती गोड ऐकून जा, सोपं सांगतो. महाराज म्हणतायत हा संसार लटकाय, हा खोटा आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झाला हरिविना. आता पण कुणाचा पूर्ण झाला नाही आणि पूर्ण होणार सुद्धा नाही. या जेवढं रुताल तेवढं अजून खोल 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 खोलच जाणार आहेत. पण एक काम करा, काय कांदे लावतात का इकडे कांदे, हा कांदे लावायची प्रक्रिया काय हो, आधी गादी वापे तयार करायचे, त्यात बी टाकायचं, मग ते झाडू खराट्यानं किंवा बोराटीच्या झाडानं ते बाबा काय करायचं, बुजवून घ्यायचं, पाणी सोडायचं, 1.5-2 महिन्यानंतर ते बी लावायला ते चिमटायला ते बरोबर ना. मग ते बी ते काय करायचं, इकडं परत एकरभर रांडीत करायचं, त्याला रोटर मारायचा, नांगरायचं, एकदम गादी वापे तयार करायचे, पाणी सोडायचं आणि तिकल्लं रोप अलगट उपटायचं आणि इकडल्या रानात आणून चिटकवायचं. महाराज म्हणतात प्रपंचातून परमार्थ सुद्धा तसंच करा. प्रपंचातलं जे तुमचं चित्त आहे, जे प्रपंचात तुम्ही गुंतलाय, त्या प्रपंचातलं मन असं त्या रोपासारखं उपटा आणि इकडं परमार्थात आणून लावा. संकल्पावी माया देवा
सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात त्यास प्रपंचातलं प्रेम करा आणि ते परमार्थावरती लावा, हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. पण महाराज इतकी भक्ती नेमकी कुणी केली? तुकोबराय एका व्यक्तीला शरण जातात, त्या व्यक्तीचं नाव आहे शरण शरणजी हनुमंता. तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्यासोबत. वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असलेले जगद्गुरु तुकोबराय मारुत्रयांना शरण जातात. नेमकं मारुत्रयानं केलं तर काय? दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामवचन. बरं किती दास्यत्व ऐकायचंय? कराल थोडंसं अर्ध्या मिनिटाचं घ्या बरं. सगळ्यांनी हातवर, सगळ्यांनी हातवरती घ्या. श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम दास्यत्व. प्रभू रामचंद्र सोडून एक श्वास सुद्धा घेतला नाही, इतकं दास्यत्व. आणि ऐका बरं का बाबा, रामायणातून जर मारुतीनं वजा केलं ना, बाकी शून्य ते शून्य. कारण सगळे पराक्रम जर रामायणात कुणी केले असतील तर ते मारुतीनं केलेत. लंकेचा शोध, सीताई साहेबाचा शोध मारुतीनं. बरं, रावणाच्या मरणाचा बाण आणला ते देखील मारुतीनं. नकळत प्रभू रामचंद्राच्या बात्यात गेला, प्रभू रामचंद्राकडून धनुष्यावरती गेला आणि बाण सुटला, पण बाणाची दिशा चुकली. बाण मारायचा होता नाभीत, चालला होता छातीकडे, पण त्या बाणाला असं वरदान आहे अविनाश दादा, जर एकदा तो धनुष्यातून सुटला तर परत महागारी नाही, परत रावणाच्या मरणाचा बाण नाही. बरं, त्याला हात लागला, स्पर्श झाला, तो बाण काय निष्फळ आहे. आता करायचं काय? प्रभू रामचंद्राला दर धरून घाम आलाय, पण तेवढ्यात मारुती आले. म्हणले काय झालं पती, काय झालं स्वामी? काय नाही म्हणले, ते बाणाची दिशा तर चुकली, परत मरणाचं तर बाण नाही, काय करायचं? म्हणले तुम्ही टेन्शन घेऊ नका, म्हणून तर मला बुद्धिमत्तम वरिष्ठ म्हणतात. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. वाऱ्याचा वेग धारण केला, वायू वेगानं त्या बाणाच्या वरती जाऊन समांतर झाले, फक्त बाणाची थोडा वाऱ्याचा झोत दिला, स्पर्श न करता दिशा बदलली, नाभीत गेला, रावण मेला. चला, लंकेवरती विजय मिळवला. इकडे येता येता थोडा उशीर झाला म्हणून भरतजीनं चिता रचली होती, पण भरतजींना निरोप द्यायचं काम सुद्धा मारुतीनं केलं. बरं, आल्यानंतर प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक झाला, पण राज्याभिषेका दिवशी राजानं प्रजेला काही ना काही दान करायचं असतं, प्रत्येकाला काही ना काय दिलं, पण मारुतीला काय दिलं नाही. कारण बोलीला वाल्मिक तैशेची करीनं वरतुनी दावीनं नगभर बाजूला जाता येणार नाही. पण तेवढ्या सीताई साहेबांना बघितलं, म्हणल्या सगळे पराक्रम तर कुणी केलेत? मारुतीनं. माझ्या शोधासहित सगळं कुणी केलंय? मारुतीनं. मग जर म्हणले मारुतीचा एवढा पराक्रम आहे, मारुतीला काय देत नाहीत, तर मग आमच्या हनला बी काय, आमच्या ह्याला तर म्हणले काही कळतच नाही. म्हणजे किरण महाराजाची असली काय, आमदाराची असली काय, प्रभू रामचंद्राची असली काय, सीता अक्कल काढी ती म्हणजे काढी तीच. बरं, बिचाराला कधी कळतं का नाही काय माहित, मला बी पडलेला प्रश्न आहे. लहानपणात बाप म्हणतो आमच्या पोराला काही कळत नाही, तरुण वयात बिचारे म्हणतात आमच्या ह्यांना काही कळत नाही, आणि म्हातार वयात परत पोरं म्हणतात आमच्या बापाला काही जुळलं नाही. मग बापाला कधी कळतच का नाही काय माहित, करायला सगळे आम्हीच. बरं, जाऊ द्या. सीताई साहेबांनी विचार केला नाही, प्रभू रामचंद्र म्हणले तुझ्या पद्धतीने काय द्यायचं तिथे विचार केला नाही. गळ्यातला पृथ्वीमोल किमतीचा हार काढला, मारुतीच्या हातात दिला. मारुती नेहमीप्रमाणे तुन्नुक तुन्नुक उड्या मारत झाडावरती जाऊन बसले, नदीच्या किनाऱ्याला. हार तोडलाय, गळ्यातला हार तोडून माळ्यातलं मणी काढतायत, दातात घेतायत, पाहतायत, फेकतायत, दातात घेतायत, फोडतायत, पाहतायत, फेकतायत. आणि हा प्रकार सीताई साहेबांना बघितल्यानं म्हणलेला का आहे वानर, ती वानरच लागा.
नाश्ता सुधरत तुम्ही. काय झालं सीताई साहेब? अहो एवढं पंचपक्वानाचं राज्याभिषेका दिवशी जेवण केलं तुम्ही, खायचं सोडून त्या पंतरवाळ्या सगळ्या उधळून पंतरवाळ्याच पळून घेऊन गेला का? हे काय बरं आहे का? औषध आहे साहेब. पण झालं काय? अहो हनुमंतराय माहिती का, जो मणी फोडून टाकताय त्या मण्याची एका एका मण्याची किंमत म्हणजे एका एका पृथ्वीचं मोल आहे. औषध आहे साहेब. मला काय करायचंय महागणा पुढं फुफुटा उड, मग ब्रह्मचारी माणूस आहे. मला काय करायचंय सोन्यातलं. सोनं लागतं महिला मंडळ तुम्हाला. अयो लय जीव बा तुमचा सोन्यात. म्हणजे एकच गिर्या मन जीवाला आराम. आता तोळ्या बिळ्या बोलायच नाही. तोळा म्हणलं की गाड्याच्या पोटात गोळा येतो. 1 लाखाव गेलाय तोळा. काय सोपं का काय? लयच आवडतो. म्हणजे ती लय म्हैस माहिती ना, म्हैस लय पळू नाही म्हणून म्हशीच्या गळ्यात लाकडाचा लोहाडणं घालतात. बरोबर आहे ना? तसा तुमच्या गळ्यात सोन्याचा लोहाडणं करून घातला ना, तुम्ही त्या लोहाडण्याच्या वजानं मारालय पण लोढणं नाही करायचा. म्हणजे लयच आवडतो तुम्हाला सोनं. पण ऐकून जा गड्या, अरे काय करता तुमचं तोळ तोळ सोन्याला? अरे काय करता तुमचं तोळ तोळ सोन्याला? एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या मण्याला. आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या घाला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपीचंद्र टिळा, हृदय कळवला वैष्णवांचा. एक माफी मागून सांगू का, टाळ्या वाजवल्या मला लय बरं वाटतं बरं का टाळ्या वाजवल्या. पण ज्यांनी वाजवल्या त्यांनी तरी माळा घाला रे. नाही तर टाळीला दम नाही, गुण काय कोणाला नाही. माळा घाला. नाही तर मग शेवटी मेल्यावर मंजुळा घाल, त्या तुळशीचा पाला घाल त्या तोंडात. बरोबर आहे ना? देह पवित्र होऊन. पण तेवढीच्या मंजुळ्याने देह पवित्र होत असतो. मग त्याच्या तोंडात तुळशीच्या मंजुळा नाही घालायच्या. आयुष्यभर कोंबड्यात झपकावल्या त्यांनी. अशी कोंबडीची पकड कोंबायची खा मर. आयुष्यभर तू तीच खपवलंय ना, म्हणून माळ घाला. आणि ऐकून जा बरं का, हनुमंतरायला विचारतायत, हनुमंतराय का मणी फोडतायत, का फेकून देतायत? सीताई साहेब, या मण्यात मी माझा राम बघतोय आणि या मण्यात माझा राम मला कुठे दिसत नाही. आणि ज्या गोष्टीत राम नाही ना, ती गोष्ट या हन्म्याच्या कामाची नाही. आणि तसंच असावं, ज्या गोष्टीत राम नाही ती गोष्ट आपल्या कामाची नसावी. फक्त एकच सांगेल, जोपर्यंत यात राम आहे तोपर्यंत याच जन्मी ओळखी करा आत्माराम. याच जन्मात आईशी जोडी करा. राम कंठी धरा, जेणे चुके फेरा. गर्भवास आहे तोपर्यंत रामाचं भजन करा. नाही तर मेल्यावर लोक म्हणतात राम नाम सत्य हे, पण ज्याच्यासाठी म्हणतात ती गप पडलेलं असते. म्हणून भजन करा. सीताई साहेबांना ताना मारला, हनुमंतराय या मण्यात राम नाही म्हणताय, तुमच्यात. बरं सभेत नेलं, सगळ्यांनी ताना मारला. शेवटी बिभीषणाने ताना मारला, हनुमंतराय या मण्यात राम नाही म्हणताय, तुमच्या माझ्या भक्तीवरती शंका, माझ्या नामस्मरणावरती शंका. आयुष्यभर प्रभू रामचंद्राचं भजन सोडून दुसरं काहीच केलं नाही. बाबा गुडघे ठेकले, आपली छाती फाडली. आणि छाती फाडून फक्त प्रभू रामचंद्र नाही, सीताई साहेब नाही, लखनजी नाही, संपूर्ण राम पंचायत आपल्या हृदयात दाखवली. कशी ऐका. इको श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. राम जानकी बैठे मेरे सीने में. जानकी मेरे सीने में. देख लो मेरे दिल के रंगीनों में, देख लो मेरे दिल के रंगीनों में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. सीने में. आपलं हृदय फडून आपल्या हृदयामध्ये भगवंताला दाखवलं. हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. पण महाराज शंका आहे, ज्यांनी ज्यांनी भक्ती केली, ज्यांनी ज्यांनी भजन केलं, जी जी माणसं चांगलं जगली त्यांना समाजानं त्रास दिला. ज्ञानोबरायात चांगलं जगले लोकांना त्रास दिला, तुकोबरायात चांगलं जगले लोकांना त्रास दिला, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज चांगलं जगले लोकांना त्रास दिला, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चांगलं जगल्या लोकांना त्रास दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चांगलं जगल्या लोकांना त्रास दिला, महात्मा फुले सावित्रीबाई फुले चांगलं जगल्या लोकांना त्रास दिला. पण पुढचं वाक्य ऐकून जा, समाज ज्यांचा छळ करतो तो देव पण त्यांचं कल्याण करतो. आणि समाज ज्यांचा उदो उदो करतो, देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रम लावणार. देव त्यांचा समाजाने ज्ञानोबरायाचा छळ केला, परिणाम जगाची आई झाली.
लोकांना तुकोबारायचा गाता पाण्यात बुडवला, परिणाम जगत गो झाले. अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला, परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराज छत्रपती. त्रास झाला की माणसं मोठी होतात, म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजेच. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवाला पण देव पण मिळत नाही, दगडाला पण देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसं आहेत, जो सहन करणार तो या जगात मोठा होणार. चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजेच नाही ते ऍक्सिडेंट, तसं चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेच नाही तर घसरण. म्हणून आपल्याकडे म्हणे निंदकाचे घर असावे शेजारी. चांगलं जगा चांगलं जगणार तसे. आता गावातल्या एखाद्या पोराने येऊन टाळ घेऊन उभं राहते, लोक नीट बोलत नाहीत. लागलेला का टाळ कुठाई आणि एखादं बोंबलत फिरू द्या, टू करायचं. मग त्यांनी काय करायचं, जर तुम्ही त्याला टाळ बाजू द्या ना, बोंबलत फिरू द्या ना, ती म्हणते बरेला का आपलं ढाब्यावच कुणीच बोलाय नाही. चांगलं जगा वाईट जगा, लोक नावं ठेवतात. कौतुक फक्त चोपदार एकाच ठिकाणी मसन वाट्यात, ती बी काडी लावूस तर लय भारी बोलतात. वा 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 काय जगला माणूस, वा वा वा. बाबा समाजाला अजून तुमची गरज होती. खालची म्हणतात गप, तू बी शहाणा त्यो बी शहाणा. गावात कोणाचा वाद मिटवाय गेला तर मिटवून येत नव्हता, वाढून येत होता. गाव सुखानं खाईल, गप मेलय ती बरं. तुला लय कौतुक काय असेल तू बी निघ बरं, पण कौतुक कुठपर माहिती का, काडी लावूस तर. एकदा काडी लावून महागारी फिरले का लोक नीट बोलत नाही. ती वय भांगार होता. ही जगाची रीत आहे. एक वाक्य कायम लक्षात ठेवा, जब तक जिंदा आहे तब तक निंदा आहे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लोक नावच ठेवतात. पण एक वाक्य घरी बी घेऊन जा, ऐकावे जनाचे करावे मनाचे. मला त्या सिंधुताई सपकाळांचं वाक्य आठवतंय आज. त्या सिंधुताई सपकाळ म्हणायच्या, हा महाराष्ट्र जिवंतपणी कोणालाच मोठं म्हणत नाही. त्या सिंधुताई सपकाळ म्हणायच्या, हा महाराष्ट्र जिवंतपणी कोणालाच मोठं म्हणत नाही. या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर आधी मरावा लागत, त्यावेळेस महाराष्ट्र मोठं म्हणतो. चांगलं जागा चांगलं जगणाऱ्याला त्रास आहे. होणार म्हणजे होणार. आता बाबा एखाद्यानं पांढरी गाडी घेऊ लोक म्हणतात काळी घ्यायला पाहिजे, एखाद्यानं काळी घेऊ लोक म्हणतात पिवळी घ्यायला पाहिजे, एखाद्यानं पिवळी घेऊ लोक म्हणतात तांबडी घ्यायला पाहिजे. काय काय ह्याच्या पुढची पत्राच खराब आहे, धडाकली की फुटते ती. 5 स्टार नाही 2 स्टार आहे. काय काय त्याच्या पुढची आवरेजच नाही. मी त्यातलं एक जण गाठलं, म्हणलं आपल्याकडे काय, तो मला आपल्याकडे सायकल आहे, मला तिच्या टायर खाली जीव दे. कौतुक कर ना, तुझ्याकडे फॉर्च्युनर आहे, तुझ्या मित्रांना शिफ्ट घेतली, तू का जळ तू उलट कौतुक ना. सध्या जळजळ लय वाढली बाबा, आणि या जळजळ एकच औषध आहे, ती म्हणजे नामस्मरणाची लस. कारण ती द्वैताची झाडणी करते. पण दुर्दैव महाराष्ट्राचं, ज्या ज्या महाराज लोकांनी या द्वैताची झाडणीची हरिनामाची लस घेतली त्यांच्यातलाच द्वैत गेला नाही. म्हणजे माफी मागून बोलू का, तुमच्यात राजकारण लय कमी, पण आमच्यात जळजळ लय. ह्यो ह्याला काय येतं, त्यो म्हणतो त्याला काय येतं, लोक म्हणतात दोघाला काय येत नाही, आपल्या ढाब्यावर चला. चांगलं जागा चांगलं जगणार. काय काय ह्याच्या पुढची असेल, हप्त्यावर घेतली असेल. अरे हप्त्यावर घेऊ दे ना, तर सप्त्यावर घेऊ दे. तू गप्पमर केला का, नाहीतरी बी आपल्या सप्त्यावलेच आहेत ना. लय पुळ करायचं एखादा हप्ताभर पण गप्पमर बघ. चांगलं जागा चांगलं जगणार असेल. आता आम्ही बी महाराज लोक लय असं पांढरी कपडे घालून निघालो, लोक आम्हाला बी नीट बोलत नाहीत, सोडतच नाहीत आम्हाला. तर आम्ही कुणाच्या मुळावर आम्ही काय कुणाचा बांधऱ्यातलाय का काय काय माहित, लयच आमच्या मुळावर. असे जर आम्ही निघालून तुळीनं लोक नीट बोलत नाहीत. आली वाटतं बगळे. चोपदार काही संबंध आहे का बगळ्याचा ना आपला. एक जण तर मला डायरेक्टच भेटला, महाराज लयच बगळ्यावर निघालाय. मग म्हणलं वांगाने टाकी तू अंगाव. आता जसं कळत आहे तसं गातोय, कीर्तन करतोय, लोक नीट बोलत नाहीत. महाराज लयच लहानपणी कंबर आवळलंय, मग नळ डावलायचं का. आणि एखादं उतार वयात परमार्थ लागलं त्याला बी नीट बोलत नाहीत. आता थोड्यासाठी कशाला येड्यावानी करायचो. आता म्हणजे परमार्थ करणं येड्यावानी करू नका. चांगलं जगा चांगलं जगण्याला त्रासच आहे. पण पुढचं वाक्य आहे का, ज्याला त्रास त्याला गुण हमखास. ज्ञानोबरायाला जिवंतपणी लोकांना लय त्रास दिला, तुकोबरायाला जिवंतपणी लय त्रास दिला, पण प्रयाण काळी देवे विमान पाटील. माझ्या ज्ञानोबरायाला लय त्रास दिला, पण ज्या ज्ञानोबरायाचा स्पर्श झाल्यानंतर बाटलो म्हणायचे लोक, ज्या ज्ञानोबरायानं इंद्रायणीला स्पर्श केल्यानंतर इंद्रायणी बाटली म्हणायचे लोक, त्याच ज्ञानोबरायांना आळंदीत आज स्पर्श करण्यासाठी लाखोंची गर्दी. ही माझ्या ज्ञानोबरायाची ताकद आहे. आता त्रास होईल पण गुण हमखास. काय तुम्ही आम्ही ज्ञानोबरायाच्या समाधीवरती नतमस्तक होऊयात नवल नाही, हे आभाळ सुद्धा ज्ञानोबरायाच्या समाधीवरती नतमस्तक होते. कसं आहे का, तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकल हो, तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकल हो, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फिक झालं. गाता देवा तुझी ओवी, आत ज्योत देवली, तूच देवा माट धावली. होत तिच्या रूपाचं गुण, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा
वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव शकून 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 सांगावं अरे अमरी माझं नाव शकून सांगावं अरे अमरी माझं नाव आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आत्मापुराला जाऊ आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आत्मापुराला जाऊ भोय देवाला पाहू मामाला डोळे भरून पाहू 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 बाबाच्या जातीची बोलाली छातीची जगात वैभवशाली बाबाच्या जातीची बोलाली छातीची जगात वैभवशाली शिवरायाची आयती आली शिवरायाची जयंती आली राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली ज्याला ज्याला वाटतंय आपण हिंदू त्यांनी सगळ्यांनी हातवर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय भवानी ही सोपं नाही हे काय 500 घेऊन मतदान करणार रक्त आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झाले रक्त आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते ओम म्हटल्यानंतर शांती मिळते रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं अरे ऐकून जा वाऱ्याचा वेग जास्त नव्हता वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता अरे बायकोच्या इच्छेसाठी महाल राजमहाल ताजमहाल बांधणारे अनेक राजे होऊन गेले पण आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात शेवटचं ऐकून जा या जगात सर्वात मोठे 19 राजे होऊन गेले त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा अभिमान आहे हा आमचा स्वाभिमान आहे आता काय काय आमच्यातलीच आम्हाला शिकवतात महाराज शिवाजी महाराज काय कीर्तनात सांगायचा विषय का मग तुम्ही सांगता त्या सासू सुना काय कीर्तनातला विषय का उलट सासू सुना सांगण्यापेक्षा राजे सांगा कुठले तरी धर्मसुधारक सांगा म्हणजे लोक त्या मार्गावरती चलतील आज त्याची जास्त गरज आहे आणि मी तर बोलत असतो अविनाश महाराज छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा सप्ताहच नसता छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा सप्ताह नसता छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मंदिर नसतं छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मंदिरावरती कळस नसता छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्या अंगणात तुळस नसते छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित नसतं आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मी विकास महाराज नसतो असतो कोण अब्दुल भाई असतो कोण असतो तुम्ही बी हसणारे जाफरबाई चांदबाई वजीरबाई नजीरबाई हे विसरून चालणार नाही ही जर ताकद कुणाची असेल ना आपली नावं घेऊन देण्याची माझं स्पष्ट असतंय मला कोणाला नावं ठेवायचं नाही पण आपलं बोलणं परखड असतंय माझं सांगणं हे जर नावं घेण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला असेल ना तर तो छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मवीर संभाजी महाराजांमुळेच आणि त्या राजाची ताकद ऐकून जा शेवटचा पराक्रम ऐकून जा संपलंय आपलं कीर्तन प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला दान शिवाजी राजाच्या करामतीचे शिवाजी राजाच्या करामतीचे त्याशी नाही जाणीव शक्तीची
शिवशक्तीची त्याशी नाही जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची राम राम करील काय कल्पना युक्तीची करील काय कल्पना युक्तीची करील काय कल्पना युक्तीची राम राम याला आवाज द्या याला हा छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्याला खान दौलत दुल्हत आला खान दौलत दुल्हत आला सय्यद बंदा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महला आओ म्हणतात ना होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी आणि निश्चित वेळे अगोदर अफजल खान त्या शामियात येऊन बसलेला आणि निश्चित वेळेनंतर छत्रपती शिवाजी महाराज येताना दिसला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ महाराज म्हणले बेट्या नाही ना म्हणला तरी या महाराष्ट्रातल्या लोकांचा इतिहास अरे आमच्याच मातीत येऊन आमच्याशीच मातमोरी करणाऱ्याची याच मातीत माती केल्याशिवाय आम्ही परतत नाही बघ तर नाव नाही सांगणार शिवा म्हणून खान हाक मारितो हसरी खान हाक मारितो हसरी छत्रपती शिवाजी महाराज खानाला आलिंगन दिलं खानाला दगा केला खान अभिमान मानला कटरीचा मार त्यानं केला खर खर आवाज झाला चिलकत होत अंगाला खानाचा वार झुका गेला खान यडबडला इतक्यात छत्रपती शिवाजी महाराजांना संधी साधली मध्ये बीच ढकलला वाघनक्याचा मारा केला तर पोटाला खानाचा पोटला बाहेर आला आणि खान जागीच गत प्राण झाला आणि अशा पद्धतीनं प्रतापगडचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये अफजल खानाचा पराभव आणि आम्हा हिंदूंचा विजय झाला प्रतापगडचं युद्ध शिवशाहीचा मानला शिवशाहीचा मानला राम 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 ज्यांनी ज्यांनी वाजवलं नाही तुमच्या टाळ्याला काय जीएसटी का टोल ना काय ही सोपं नाही कीर्तनात पवडा गायचं ही सोपं नाही एवढं कीर्तन केलं की एका मिनिटात घसा लॉक होतोय लगेच ते उद्या सकाळीच नीट होतंय ती सोपं नाही ती राजाच्या अंगात रक्त आहे म्हणून जमतंय आता आम्ही लई कणलो एकदा आपण सगळी कणू घ्या बरं हातवर आता आमच्यातलं कुणी म्हणणार नाही बघू तुमचा आवाज जातोय का शिवनेरी पर्यंत घ्या सगळ्यांनी हातवर हा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय भवानी जय जवान विठोबारा तुम्हारी हरवारे अंजनीचा सुता तुलरामाचं वरदान अंजनीचा सुता तुलरामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान
बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान हे राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान दया बेरी भार तुका मने गारू दया बेरी भार तुका मने गारू दया बेरी भार तुका मने गारू दया बेरी भार संसार दे बाबा बाबा संसार दे बाबा बाबू संसार दे बाबा हे बिले कैसे जिरा हे भी कैसे जिरा आज सुधारने समाधान जितनी सुधारे समाधान जितनी सुधारे जितनी सुधारे
टाळी वाजवा बरं सगळ्यासाठी. विशेष एकदा अविनाश महाराजांसाठी जरा टाळी वाजवा. अविनाश महाराज सनई वाजवणारे लय बघितले, पण एकदम सनई सारखी सनई तुम्ही वाजवली. जरा जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड कला आहे. लवकरात लवकर देवानं अजून जरा फास्ट बढती द्यावी एवढीच अपेक्षा असेल देवाकडे, पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे. कारण हे सगळे आम्ही माणसं एका जीवानं राहणार आहेत. आमची तरुण पिढी कधी कुणाला काही म्हणत नाही, कधी कुणाच्या आद्यात नाही, कधी कुणाच्या मध्यात नाही. सगळ्याच्या मार्गाने चालू आहे. निश्चित तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. अतिशय गोड साथ दिली. पुन्हा या गावात येण्याचा योग आला. निश्चित तुम्हा सर्वांचं आभार मानतो. आमच्या हरिदास काकांचं माझ्यावरती विशेष प्रेम आहे. त्यांनी या ठिकाणी पुन्हा बोलवलं, त्यांना धन्यवाद देतो. आणि ऐका, तुम्ही काय म्हणत असता कीर्तनकार एवढे पाकिट घेतात, एवढे पैसे घेतात, त्याचं काय करतात? बऱ्यापैकी इथं बसलेल्या बऱ्यापैकी जणांना माहीत आहे मी त्याचं काय करतो. माझ्या घरी कर्जत तालुक्यातलं गणेशवाडी राशीन जवळचं माझं गाव. त्या माझ्या गावात माझ्या घरी विश्वसंत ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, पंढरीश पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आईसाहेब, संत सद्गुरू बाळूमामा, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी, धर्मवीर संभाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर उभा राहतंय. धाकट्या आदमापूर प्रति आदमापूर जवळजवळ ते उभा केलंय. खूप ताकदीचं मंदिर आहे. जवळजवळ त्या मंदिराची अंदाज रक्कम आहे 2 कोटी रुपये. जानेवारीमध्ये मंदिराचं काम चालू केलं होतं. 14 एप्रिल किंवा 14 मे किंवा 23 मेला भव्य दिव्य त्या मंदिरामध्ये मूर्त्यांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, सभापती सगळेजण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अगदी महाराष्ट्रातलं सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा 4 दिवस सोहळा त्या ठिकाणी होणार आहे. हजारोंची गर्दी असणार आहे. खूप मोठा सोहळा आहे. माझ्या एवढीशा आयुष्यामध्ये भगवंतानं माझ्याकडून एवढं मोठं कार्य करून घेतलं. हरिदास काका, मी आवर्जून बोलेल, मला 15 लाखाचं घर बांधायला 3 वर्ष गेली आणि त्यात 7 लाख रुपये कर्ज झालं. पण 2 कोटीचं मंदिर एका वर्षात उभा केलं आणि 1 रुपयाचं कर्ज देवानं होऊ दिलं नाही. हे देवाची ताकद आहे. आज महाराष्ट्रात एवढं मोठं नाव झालं, एवढा मोठा झालो, हे फक्त बाळूमामांच्या कृपेनं. साक्षात बाळूमामाचा आशीर्वाद आहे, साक्षात बाळूमामांची कृपा आहे. लवकरात लवकर ते सगळ्याला दिसेल बाळूमामाच्या अधिकारांना काय काय प्राप्त होते. ते सगळ्या सूचना आलेल्या आहेत. फक्त मी त्या पद्धतीने अजून वागायला सुरुवात केली नाही. जसं ज्या दिवशी बाळूमामा साक्षात आदेश देतील त्या दिवशी बघू यात काय करायचं ते. खूप मोठं कार्य बाळूमामांचे अनेक साक्षात्कार त्या मंदिरावरती झालेत. तेवढंच नाही, ज्या मुलाला आई नाही, ज्या मुलाला बाप नाही, त्यांच्यासाठी अनाथाश्रम चालू करतोय. तेवढंच नाही तर एक वारकरी शिक्षण संस्था माझ्या घरी फ्री चालू होते. ज्या शिक्षण संस्थेमध्ये कुठल्याच मुलाला, गरीब असो श्रीमंत असो, आजूबाजूचा अजिबात नाही, गरीब असो श्रीमंत असो, कीर्तन गायन पक्वा शिकायचे सगळं कार्य त्या ठिकाणी फ्री असणारे, सगळं फ्री. आमचे ऋषीदादा करतात. ऋषीदादांना माहिती काय अडचण असते, काय
जेवढं देतील तेवढ्यात करतात, नाही दिले तरी पिरुशी दादा ते सगळं काम करतायत. सोपं नाही. वारकरी संप्रदाय चालवायचा आहे, वारकरी संप्रदाय चालू राहायचंय. आणि या कार्याला मला वाटतं आज मला मागायचं नव्हतं, म्हटलं सप्ताह चालू आहे सगळं, पण मी मुलांसाठी कधी पैसे मागत नाही, कारण त्यासाठी देव मला रोज 2 कीर्तनं देतोय. ते मुलांचं कार्य मी माझ्या पदर पैशातून करणार आहे. पण एवढं मोठं धर्म कार्य सोडून एवढं मोठं मंदिर उभा राहत आहे. जाता जाता सगळ्याला विनंती असेल, 100-200 रुपये आपले रोज कुठं नाही कुठं जात असतात. वाटलं तुम्हाला विकास, मी आधी सांगतो मंदिरासाठी मुलांसाठी मागणार नाही. वाटलं तुम्हाला विकास महाराजांचं कार्य चांगलं आहे, कुठेतरी धाकटा आत्मपूर होती, प्रतिआत्मपूर होतोय, नुसतं धर्मवीर संभाजी महाराजांचा गौरव करून चालणार नाही. त्यांचं कुठून तरी कार्य सुरू व्हायलाच पाहिजे. ते माझ्या घरून होत आहे. आणि या कार्यासाठी चिरंजीव संग्रामजी विश्वनाथ काटे यांच्याकडून 7,777 रुपयाची देणगी आलेली. एकदा जोरदार टाळी वाजव. मागून न देणारे बघितले, पण न मागता सुद्धा देणारे आज या ठिकाणी दिसलेत. निश्चित तुम्हाला धन्यवाद देईल. जाता जाता एक विनंती, ज्यांना वाटतं कार्य मोठं आहे, आधी पण एक विनंती असेल, तुमच्या सप्त्याला मदत करा. आणि सप्त्याचं झाल्यानंतर वाटलं तुम्हाला द्यावं तर निश्चित द्या. नसतील कॅश आणले तरी फोन पे मी सोबत घेऊन आलोय, त्यामुळे काय अडचण नाही. स्कॅनरवरती टाकले तरी काही अडचण नाही. आज नाही टाकले तरी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला अनेक माझे व्हिडिओ आहेत वर्गणीसाठी मागितलेले, कुठून पण शोधा, त्यातला स्कॅनर घ्या, नंबर घ्या आणि त्याच्यावरती फोन पे करा. एवढीच अपेक्षा असेल. झालंय माझं कीर्तन. या ठिकाणी संधी दिली, पुन्हा धन्यवाद देतो. अगदी तंतोतंत 1 तासभर अगदी अभंगावरती आणि नामच सगळे अभंग सगळी प्रमाणं घेऊन बोललो. जवळजवळ 100 प्रमाणं कीर्तना दिली असतील. शेवट 10 मिनिटं जरा मुलांसारखं सगळ्यांसारखं छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगान करण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं वाटलं असेल तर माझी मला परत देण्याचा प्रयत्न करा. एकदा या सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा. हे सगळे उभे राहिले. तुकाराम तुकाराम तुकाराम.